नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। जलसंपदा विभागात 45 वर्षे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी पदावर समावेश करून त्या पदाच्या सर्व लाभापासून वंचित असणारे श्री इक्बाल यासिन काझी यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना नोटीस देऊन 26 जानेवारी 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय पुणे यांच्या दालनासमोर आत्मदहन करणार असल्याचे सांगितले आहे। याबाबत सविस्तर माहिती जलसंपदा विभाग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावरून निवृत्त झालेल्या इक्बाल यासिन काझी यांनी विभागाच्या वतीने मिळणाऱ्या लाभापासून कायम वंचित ठेवण्यात आले असून गेली अनेक महिने मी पाठपुरावा करीत आहे, परंतु वरिष्ठांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही। मी केलेल्या मागणीचा कसलाही विचार न करता जाणून बुजून मला उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत। या त्रासाला कंटाळून 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय पुणे यांच्या दालनासमोर आत्मदहन करणार आहे। मागणी केलेली असल्यामुळे मला वेतनाची काही गरजच नाही, ती मला वेतनाची नको आहे। मी फक्त त्या पदाच्या वेतन श्रेणीचा लाभ मिळावा व त्या अनुषंगाने आश्वासित प्रगती लाभ मिळावे व स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यकाच्या पहिली पदोन्नती देताना मला कनिष्ठ अभियंता वेतन श्रेणीचा लाभ मिळावा आहे शासन याप्रमाणे, आणि त्याच्यानंतर पुढील लाभ मला मिळाला, त्या अनुषंगाने माझी वेतन पेन्शन वेतन निश्चित करून मला पेन्शनचा लाभ मिळावा एवढीच माझी मागणी आहे। परंतु आज तक त्यांनी माझी दखल न घेतल्यामुळं येणाऱ्या 26 जानेवारी म्हणजे 26/1/24 रोजी मी नाईलाज असतो अधीक्षक अभियंता पाटबंधारे कार्यालय पुणे यांच्या कार्यालयामध्ये आत्मदहन करणार आहे असं लेखी निवेदन सादर केलेलं असून त्याच्या प्रती अधीक्षक अभियंता परिमळ कार्यालय, मुख्य अभियंता पोलीस आयुक्त पुणे व DYSP पुणे यांना सादर केलं। तसेच स्थानिक आमदार आमचे श्रीयुत राम सातपुते यांना देखील त्याची प्रत दिलेली आहे। मला त्याप्रमाणे योग्य न्याय मिळावा ही एवढीच माझी विनंती आहे। सदरच्या आत्मदहनास अधीक्षक अभियंता पुणे व लिपिक घुले हे जबाबदार राहतील असे निवेदनात म्हटले आहे। सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पोलीस आयुक्त पुणे, उपविभागीय अधिकारी पुणे, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, सिंचन भवन अधीक्षक अभियंता, माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते यांना देण्यात आले आहे।